नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी टॉकमध्ये. तर आज आपल्या समवेत आहेत डॉक्टर बेंद्रे मीनानाथ रावसाहेब सर, जे स्वतः कम्प्युटर डिपार्टमेंटचे एचओडी आहेत प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी. नमस्ते सर. नमस्कार सर. तर सर तुमचं सुरुवातीला खूप खूप स्वागत आमच्या या प्रोग्राममध्ये. सर, आपल्यासाठी एक सोपा प्रश्न आहे जो की आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून एक विचारला जातो. तो म्हणजे काय, आज IT आणि कम्प्युटरला भयंकर स्कोप आलाय असं बोललं जातं, परंतु हे बोलत असताना असंही बोललं जातंय की मार्केटमध्ये रिसेशन पण आलंय. असो, रिसेशनबद्दल यापूर्वी IT चे तज्ज्ञ, जे आपले ITचे एचओडी सर, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, त्यांनी आमचे सगळे डाऊट क्लिअर केले. परंतु तुमच्याशी बोलताना तुम्हाला आणखीन एक चॅलेंजिंग प्रश्न आहे, तो म्हणजे असा की आता IT आणि कम्प्युटरचे जॉब खाल्ले जात आहे आणि ते खाल्ले जात आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमुळे. तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? खूप छान प्रश्न सर तुमचा. तुम्ही प्रश्न असा विचारला की मार्केटमध्ये AI ML येत आहे, राईट, आणि त्याच्यामुळे आपले कॉम्प्युटर ITचे जॉब जातील. पण असं काही नाही सर. कॉम्प्युटर ही एक मदर ब्रांच आहे की ज्या मदर ब्रांचमध्ये बेसिकपासून ते AI ML पर्यंत गोष्टी शिकवलेल्या जातात. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पायथॉन लँग्वेज, जावा लँग्वेज असेल, C असेल, C++ लँग्वेज असेल, इथून सुरुवात होते. डेटाबेस मॅनेजमेंटपासून तर मशीन लर्निंग, डीप लर्निंग ते AI हा सर्व भाग त्याच्यामध्ये कव्हर केला जातो. ITमध्ये पण ह्याच पद्धतीने वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करून ITचा करिक्युलम बनवलेला आहे. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये AI मशीन लर्निंग स्पेसिफिक ब्रांच येत आहे ते, तर ज्या कंपनीला ज्या पद्धतीनं रिक्रुटमेंट करावं लागेल त्यांना त्या पद्धतीचाच प्रोफेशनल स्टाफ स्टुडंट तिथे लागेल की तो त्या पद्धतीचं काम करेल. पण बऱ्याच कंपन्या अशा आहे की त्या C++ याच्यावरती काम करतात, त्यावेळेस AI ML वरती लगेच स्विच नाही होणार. त्यामुळे हा जॉब काय लगेच जातील किंवा लगेच त्या पद्धतीचं कोणतं रिसेशन येईल असा कोणताही भाग नाही असं मला वाटतंय. ओके ओके, व्हेरी नाईस सर. म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचं त्यामुळे एक मनातलं एक शंका असेल ती या ठिकाणी सॉल्व्ह झाली असेल.